6व्या दिवशीही मुंबईकरांना दिलासा नाही। बेस्ट संपाबाबत मंत्रालयातील उच्चस्तरीय समितीच्या बैठकीत संपाबाबत सकारात्मक चर्चा झाल्याचं सांगितलं गेलं। मात्र समितीने आमचं म्हणणं समजून घेतलं असलं तरी संप सुरूच राहणार असं शशांक राव यांनी स्पष्ट केलं आणि त्यामुळे बेस्ट संप आणखी अजून 2 दिवस लांबण्याची शक्यता आहे। बेस्ट कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीच्या मागण्या मान्य झाल्या तर बेस्टवर 540 कोटींचा वार्षिक बोजा पडणार आहे। पर्यायानं तिकिटांच्या दरात 4 ते 23 रुपयांची वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येते। शिवसेनेला बेस्ट संप सोडवण्यात काहीही रस नसल्याचं आता समोर आलंय, कारण संपाबाबत विचारलेल्या प्रश्नांना संजय राऊत यांनी चित्रपट मस्त आहे असं उत्तर दिलंय। राऊतांनी हे उत्तर देऊन मुंबईकरांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम केलंय। बेस्टच्या संपामुळे मुंबईकर बेहाल झाले असताना मुंबईकरांच्या मदतीला आता स्कूल बस आणि खासगी बस संघटना धावून आल्या। त्यामुळे मुंबईकरांना थोडासा तरी दिलासा मिळालाय। मुंबई आणि उपनगरात वेगवेगळ्या मार्गांवर खासगी संघटनेची वाहनं धावत असून बेस्ट बसच्या भाड्याप्रमाणे दर आकारले जात आहेत। बेस्ट संपाचा आजचा 6वा दिवस असून गेल्या 5 दिवसात मुंबईकरांचे प्रचंड हाल होताना दिसून आले। बेस्ट शिवाय दुसरा पर्याय म्हणून टॅक्सी, ऑटो रिक्षा आणि खासगी बस निवडावा लागतोय। मात्र या खासगी वाहतूकदारांकडून प्रवाशांची मात्र लूट सुरू आहे। राजौरीच्या नियंत्रण रेषेजवळ पेरून ठेवलेल्या आयडीच्या स्फोटात शहीद झालेले मेजर शशीधरन यांचं पार्थिव शनिवारी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच पुण्यात आणण्यात आलं। लष्करी इतमामात त्यांना मानवंदनाही देण्यात आली। मानवंदना दिल्यानंतर कुटुंबियांनी त्यांच्या पार्थिवाचं दर्शन घेतलं। यावेळी कुटुंबियांना अश्रू अनावर झाले होते। आज नायर यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। नारायण राणे यांनी वाटत गावात सभा घेत शिवसेनेवर हल्लाबोल केला होता। राणेंनी सभा घेतलेल्या ठिकाणीच शिवसेनेनेही जाहीर सभा घेत नारायण राणेंवर प्रहार केला। नारायण राणे यांच्या सिंधुदुर्गातील 10 वर्षाच्या राजकारणात 9 जणांचे बळी कोणी घेतले असा थेट सवाल करत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी राणेंना थेट आव्हान दिले। अहमदनगर महापालिकेत पक्षादेश झुगारून भाजपला महापौर पदासाठी मतदान करणाऱ्या राष्ट्रवादीच्या 18 नगरसेवकांची पक्षानं अखेर हकलपट्टी केली। प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी नगरसेवकांनी शिस्तभंग केल्याप्रकरणी हकलपट्टीचे आदेश दिलेले आहेत। तर या संदर्भात पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करण्यासाठी सर्व नगरसेवक मुंबईत जाणार आहेत। दरम्यान कोणीही कोणत्याही पक्षात जाणार नसून पक्षाचा आदेश आम्हाला मान्य असेल असं राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने नवी मुंबईत कोपरखैराणे येथे निर्धार परिवर्तन यात्रेच्या निर्धार मेळाव्यात राष्ट्रवादीचे नेते देखील उपस्थित होते। मात्र या मेळाव्यात अजित पवार, छगन भुजबळ आणि धनंजय मुंडे यांच्या रटाळपणामुळे लोक निघून गेली। पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वया एवढे पेट्रोलचे भाव झाले। आता एमडीएच्या मसालेवाले काकांच्या वया एवढे भाव वाढवण्याचे प्रयत्न भाजपकडून सुरू आहेत। या निमित्ताने चहा विकत असलेल्या मोदींनी देश विकू नये अशी कडवट टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी ठाण्यात केली। ठाण्यात आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तनाच्या सभेआधी आयोजित करण्यात आलेल्या हिंदी गाण्यांच्या कार्यक्रमात आमदार जितेंद्र आव्हाड यांना गाण्याचा मोह आवरता आला नाही। यावेळी आव्हाडांनी चाहिए थोडा प्यार चाहिए हे गाणं गायलं। लोकसभेच्या 2019 निवडणुकीसाठी काँग्रेस राष्ट्रवादीने आघाडीचा तिढा जवळपास सोडवलेला आहे। ज्या 6 जागांमध्ये वाद होता त्यापैकी 3 जागांचा वाद कायम आहे। यामध्ये नंदुरबार, अहमदनगर आणि औरंगाबादच्या जागेचा समावेश आहे। लातूरमध्ये येऊन अमित शहांनी पटक देंगेचं आवाहन केल्यानंतर शिवसेनेने 6च्या 6 जागा जिद्दीने लढण्याची तयारी सुरू केली। कॉर्नर बैठका आणि गाव तिथे शाखेवर शिवसेनेनं जोर दिलाय। तर अहमदपूर चाकूर विधानसभा सध्या भाजपच्या ताब्यात आहे, तरी देखील कसलीच वाट न पाहता शिवसेनेने इथे गोपाळ माने यांचं जवळपास नाव निश्चित करून प्रचाराचं कामही सुरू केलंय। आगामी लोकसभा विधानसभा निवडणूक लढणार असल्याची घोषणा संभाजी ब्रिगेडने केली असून लवकरच उमेदवारांची यादी जाहीर होणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष मनोज आखरे यांनी सांगितलंय। तसंच राज्याचा विकास करायचा असेल आणि एक चांगला मुख्यमंत्री राज्याला द्यायचा असेल तर संभाजी ब्रिगेडशिवाय पर्यायच नसून येणारा मुख्यमंत्री हा संभाजी ब्रिगेड ठरवणार असं मतही आखरे यांनी व्यक्त केलं। हिंगोली शहरात विविध विकास कामांच्या भूमिपूजनाकरता राज्याचे अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार आज येणार असल्याने नगर परिषदेने शहरातील फुटकळ व्यापारी आणि टपरीधारकांच्या दुकानावरील अतिक्रमण जेसीबीने हटवलं।
तसंच मुनगंटीवार येणार असल्याने दुभाजकांवर एका रात्रीत 2-2 वर्षाची झाडं लावून शहर सुशोभीकरणाचं चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न केला. ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांना प्राचार्य रा.कृ. कणरबर या पुरस्काराने शरद पवार यांच्या हस्ते जाऊन गौरवण्यात आलं. खरं तर एन डी पाटील हे शरद पवार यांच्या बहिणीचे पती आहेत. त्यामुळे मेहुण्यांच्या हस्ते पुरस्कार असल्याने या कार्यक्रमाला एक नातेसंबंधांचाही धागा पाहायला मिळाला. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ तालुक्यातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेने एफआरपीसाठी एक आक्रमक भूमिका घेत शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूरमध्ये साखर कारखान्यांच्या कार्यालयाची तोडफोड केली. तसंच एक रकमी ऊसाची उचल मिळत नाही तोपर्यंत आंदोलन आक्रमक करणार असा इशाराही यावेळी देण्यात आलाय. सांगलीत ऊसाची पहिली उचल 2,300 रुपये जमा झाल्यानंतर संतप्त स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी क्रांती सहकारी कारखान्याचे घोगावचे गट ऑफिस आणि कृष्णा साखर कारखान्याचे रेठरे हरणाक्षचे गट ऑफिस पेटवून दिलं. तर सांगलीत एक रकमी एफआरपी देण्याच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं 4 कारखान्यांच्या विभागीय कार्यालयांना टाळं ठोकलं. मोहनराव शिंदे सहकारी साखर कारखाना, दत्त इंडिया सहकारी साखर कारखाना, शिरगुपी सहकारी साखर कारखाना, शिवशक्ती शुगर या 4 कारखान्याच्या विभागीय कार्यालयांना टाळं ठोकलं गेलं. कारखानदार आणि शेतकरी संघर्षात सरकारने बघ्याची भूमिका न घेता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा, नाहीतर किमती चुकवावी लागतील असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी सरकारला दिला. पंढरपूर येथील विठ्ठलाच्या ऑनलाईन दर्शनासाठी आता 100 रुपये मोजावे लागणार आहेत. मंदिर समितीच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आणि या निर्णयाचं भाविकांकडून मात्र स्वागत होतंय. घुसखोरी करणाऱ्या व्हीआयपी रांगेसाठीही पैसे देऊन दर्शन घडवा अशी मागणी आता नागरिक करतायत. या निर्णयाची अंमलबजावणी मकर संक्रांती नंतर केली जाणार असल्याची माहिती मंदिर समितीचे सहाय्यक अध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी दिली. ऑनलाईन दर्शन सशुल्क केल्यानंतर मंदिर समितीच्या उत्पादनात मोठी वाढ होणार असून वर्षाकाठी अंदाजे 4 कोटी रुपयांचं आर्थिक उत्पन्न मिळणार आहे. अंबरनाथ आणि उल्हासनगर महानगरपालिका आणि महानगरपालिकेच्या हद्दीत गेल्या 5 वर्षात भटक्या कुत्र्यांनी 87,410 नागरिकांना चावा घेतल्याचं माहितीच्या अधिकारात उघड झालं. अंबरनाथ नगरपालिका हद्दीत तब्बल 9,810 तर उल्हासनगर महापालिका हद्दीत 77,600 नागरिकांचा भटका कुत्र्यांनी चावा घेतलाय. मालेगाव शहर परिसरात मोकाट आणि पिसाळलेल्या कुत्र्यांचा सुळसुळाट झालाय. शहरातील सांडवा पूल परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घालत अनेक नागरिकांना चावा घेतलाय. चावा घेतलेल्यांपैकी 16 जण गंभीर जखमी असून जखमींना उपचारासाठी सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. सोलापूर शहराला पाणी पुरवठा जो अनुज बंधाऱ्यातून होतो तो अनुज बंधारा कोरडा पडलाय. तर टाकली येथील भीमा नदी सध्या 9 फूट पाणी असून 10 दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा शिल्लक आहे आणि त्यामुळे उजनी धरणातून पाणी सोडलं गेलं नाही तर शहरावर जलसंक्रांत येण्याची शक्यता आहे. हा बंधारा महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे या बंधाऱ्यात उजनी धरणातून पाणी सोडल्यानंतर कर्नाटक हद्दीतील शेतकऱ्यांकडून सातत्याने पाण्याचा उपसा केला जातो. दरम्यान अनुज बंधाऱ्यातील पाण्याची पातळी पाहता उजनी धरणातून पाणी सोडण्याचं पत्र मनपा आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेलं आहे. जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पापासून अवघ्या 3 किलोमीटर अंतरावर पुन्हा एका नव्या प्रकल्पाची घाट घातला जात असल्याने राजापूरमध्ये पुन्हा एकदा प्रकल्पविरोधाचा जनसागर उसळलाय. प्रस्तावित आयलॉग बंदर आणि औद्योगिक क्षेत्राला विरोध करण्यासाठी आंबोळगड समुद्रकिनारी आता हजारो ग्रामस्थांनी या प्रकल्पाला विरोध केलाय. 19 जानेवारीला कंपनीची पर्यावरण जनसुनावणी रद्द करावी आणि प्रकल्पच रद्द करावा या मागणीसाठी सर्वच प्रकल्पग्रस्तांनी एकजूट दाखवली आणि विशेष म्हणजे इथल्या ग्रामस्थांना समर्थन देण्यासाठी अणुऊर्जा प्रकल्पग्रस्त आणि नाणार रिफायनरीग्रस्तांनी या आंदोलनात सहभाग नोंदवला. सातारा जिल्ह्यातील खंडाळा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या सातबाराहून औद्योगिकरणाचा शिक्का वगळण्यासाठी 9 गावातील शेतकऱ्यांनी खंडाळ्यापासून मंत्रालयापर्यंत अर्धनग्न मोर्चाला शनिवारपासून सुरुवात केली. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी केसुर्डीसह 9 गावातील शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा पायी खंडाळा ते मुंबई असा प्रवास करतोय. ठेकेदाराकडे काम करणाऱ्या ठाण्यातील 30 मजुरांना त्यांची मजुरी न मिळाल्याने त्यांनी त्यांच्या कुटुंबियासह ठाण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गळफास घेऊन आत्महत्या करायची का असा सवाल स्वाभिमानी रिपब्लिकन श्रमिक कामगार युनियनचे अध्यक्ष भोला मंडल यांनी उपस्थित केलाय. मजुरी न मिळाल्यास तीव्र आंदोलन करू असा इशाराही त्यांनी दिलाय.
विकास आराखड्यातील अंबरनाथ चिंचपाडा भागातील 4 वर्षांपूर्वीचा कॉन्क्रीटचा रस्ता बंद करण्यात आलेला आहे. हा रस्ता वन विभागाने बंद केलाय. रहदारीचा रस्ता बंद केल्यानं या भागातील नागरिकांची मात्र प्रचंड कोंडी झाली आहे. सूर्या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं पालघरमध्ये सुरू असलेल्या एमएमआरडीएचे पाईपलाईन टाकण्याचं काम रोखण्यात गेलेल्या एका शेतकऱ्यांपैकी एका शेतकऱ्यानं 20 फूट खोल खोदलेल्या खड्ड्यात उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला म्हणून गुन्हा दाखल करण्यात आलाय आणि 5 शेतकऱ्यांना मनोर पोलिसांनी ताब्यातही घेतलंय. तर आंदोलकांवर खोटे गुन्हे दाखल केल्यास आंदोलन करण्याचा अधिक तीव्र करण्याचा इशारा आदिवासी पुनर्वसन आंदोलन समितीने दिलाय. मुलाचं प्रेम प्रकरण असल्याच्या कारणावरून त्याच्या आईची गावात धिंड काढल्याची घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील उपळाई गावात घडल्यानं एकच खळबळ माजली. या प्रकरणी पीडित कुटुंब दबावाखाली असल्यानं त्यांनी तक्रार दिली नसल्यानं पोलिसात गुन्हा अजूनही नोंद झालेला नाही. मुलीच्या वडिलांसह तिचे कुटुंबीय शुक्रवारी पहाटे मुलाच्या घरी धडकले आणि त्यांनी मुलाच्या आईला मारहाण करत विवस्त्र केलं आणि तिची धिंड काढली. गावातील तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष सूर्यभान फावडे यांनी टीव्ही9शी बोलताना या घटनेचा खुलासा केला. भंडारा जिल्ह्यातील तुमसर येथे मॅग्नेस कंपनीतील 12 तरुणांवर चोरीचा आरोप करत त्यांना अर्धनग्न करत त्यांच्याकडून परेड करून घेतली. या प्रकरणी आता तरुणांनी तक्रार दाखल केल्यानंतर 10 सुरक्षा रक्षक आणि मॅनेजरवर गुन्हा दाखल केलेला आहे. महिलेची छेड काढणाऱ्यांचा आरोप करत एक तरुणाला रस्त्यातून बेदम मारहाण करत घरी आणणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी तरुणाच्या पत्नीने केली. जर का माझ्या नवऱ्याने छेड काढली असेल तर त्याला शिक्षा देण्याचा अधिकार पोलिसांना आहे. तुम्ही त्याला का मारलं असा सवालही तिने विचारला. नालासोपाऱ्यातील यशवंत विवा टाउनशिप परिसरातील इमरोल टॉवर या इमारतीतल्या रिलॅक्स युनिसेक्स सलून अँड स्पा मध्ये हाय प्रोफाईल सेक्स रॅकेट सुरू होतं. तुलिंज पोलिसांनी छापा टाकत एका 19 वर्षाच्या पीडित मुलीची सुटका करत 2 दलालांना ताब्यात घेतलंय. अकोला जिल्ह्यातल्या अकोट तालुक्यातील म्हातोडी येथे 56 वर्षीय अशोक गोरले या शेतकऱ्यानं कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या केली. गोरले यांच्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 4 लाख रुपयांचं कर्ज होतं. मंगळवेढ्यात 27 ऑक्टोबर 2018ला 9 वर्षीय प्रतीक शिवशरण या चिमुरड्याची हत्या नसून त्याचा नरबळी दिल्याचा प्रकार आता उघड झालाय. आरोपी नानासाहेब डोके याच्यासह त्याच्या कुटुंबातील व्यक्तींना शारीरिक व्याधीतून सुटका मिळावी म्हणून हा नरबळी देण्यात आला होता. हा बळी इतका निर्घृणपणे घेतला होता की विधीसाठी टप्प्याटप्प्याने प्रतीकच्या शरीराचे भाग काढण्यात आले होते. या प्रकरणी यापूर्वी मांत्रिक भरत शिवशरण आणि एक अल्पवयीन आरोपी अटकेत होता आणि त्यानंतर आता मुख्य आरोपी नानासाहेब डोकेलाही अटक करण्यात आली. संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा येथे एटीएम मशीनमध्ये 36 लाखांची रोकड टाकणाऱ्यांना दोघांनी बंदुकीचा धाक दाखवत रोकडीची लूट केल्याचा बनाव करणाऱ्या दोघांना पोलिसांनी 32,94,000च्या रोकडसह अवघ्या 6 तासात गजाआड केलं. बनाव करणाऱ्या दोघांसह त्यांचा एक साथीदार अशा तिघांना पोलिसांनी अटक केली असून न्यायालयानं त्यांना 15 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. तक्रारदारच चोर निघाल्यानं पोलीस तपासात असं उघड झालंय. 31 डिसेंबर 2018 येथून पुण्याकडे येत असताना एका सराफा व्यावसायिकाला लुटणाऱ्या 4 जणांना त्यांच्या एका साथीदारासह राजगड पोलिसांनी गजाआड केलंय. या आरोपींनी एकूण 1,09,45,940 रुपये किमतीचा माल चोरला होता. या आरोपींकडून 2 किलो 720 ग्रॅम सोनं, 10 किलो 301 ग्रॅम चांदी असा एकूण 91,08,640 रुपये किमतीचा माल जप्त करण्यात आला आणि गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करतायत. मौजमजा करण्यासाठी चोरी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराकडून हडपसर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत 11 दुचाकी, 25 मोबाईल आणि 1 लॅपटॉप असा सुमारे 6,30,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केलाय. चोरी करणारा आरोपी रात्रीच्या वेळेस किंवा दिवसा उघड्या असलेल्या दरवाजा खिडकीतून मोबाईल आणि लॅपटॉप चोरी करायचा. या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून अटक केली. कोर्टात हजर केलं असता त्याला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे. पुणे शहरातल्या हडपसर परिसरात ग्राहकाची कोट्यावधी रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील नामांकित बांधकाम व्यावसायिक विश्वजित जवरला हडपसर पोलिसांनी अटक केली. तसंच या प्रकरणात इतर 4 बांधकाम व्यावसायिकांवर गुन्हा दाखल झालेला आहे. नागपूर औरंगाबाद महामार्गावर कोंबड्या घेऊन जाणाऱ्या वाहनाचा भेडचिवणी फाट्यावर झालेल्या अपघातात शेकडो कोंबड्यांचा मृत्यू झालाय. कारंजा येथून अमरावतीला कोंबड्यांची वाहतूक करणाऱ्या वाहन चालकाला
चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने 300 कोंबड्यांचा मृत्यू झाला. मुंबई गोवा महामार्गावर पनवेल ते पेण दरम्यान शुक्रवारी मध्यरात्री एलपीजी टँकर नाल्यामध्ये कलंडून गॅस गळती झाल्याने वाहतूक कोंडी झाली होती. तसंच कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून संपूर्ण परिसर खाली करत वीज प्रवाहही बंद करण्यात आला होता आणि त्यानंतर जवळपास 15 तासांनी टँकरमधला गॅस रिकामा केल्यानंतर सर्व काही सुरळीत झालं. भवानी तलवारीची प्रतिकृती जिजाबाई यांचे वंशज, इतिहास अभ्यासक आणि लेखक नामदेवराव जाधव यांनी बनवून घेतली आहे. 4 फूट 2 इंच एवढी लांब आणि 1200 ग्राम वजन, लवचिकता तसंच 3 तोळे सोनं याकरता वापरण्यात आले. काल राजगडच्या पायथ्याजवळ या तलवारीचं अनावरण करून या तलवारीचा जगभर प्रवास केला जाणार आहे. 92व्या मराठी साहित्य संमेलनाच्या उद्घाटन प्रसंगी खणखणीत भाषण करणाऱ्या शेतकरी महिलेला थेट शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी फोन केला. मातोश्रीवरून फोन करून उद्धव ठाकरे यांनी वैशाली येडे यांना सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिले. शनिवारी साहित्य संमेलनात कवी कट्ट्याचं आयोजन करण्यात आलं होतं. मात्र या सर्वात बालकवीनं रसिक प्रेक्षकांच्या टाळ्या मिळवल्या. बालकवींनी आपला कट्टा गाजवला. या बालकवींच्या एकत्रित कवितांचा संग्रह असलेल्या माळावरची फुलेचा प्रकाशन सोहळाही यावेळी पार पडला. स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री आणि नागपूरचे खासदार नितीन गडकरी यांच्या संकल्पनेतून खासदार क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या हस्ते करण्यात आलं. यशवंत स्टेडियमवर आयोजित या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. 15 दिवस चालणाऱ्या या क्रीडा महोत्सवात जवळपास 72 लाखांची बक्षिसही वाटली जाणार आहेत. यावेळी स्टेजवर नितीन गडकरींच्या बॉलिंगवर सचिननं फटकेबाजी केली. लातूर जिल्ह्यातल्या उदगीरमध्ये एका शेतकऱ्यानं आपल्या गायीच्या वासराचा चक्क वाजत गाजत वाढदिवस साजरा केला. एखाद्या लहान मुलाचा वाढदिवस साजरा करावा अगदी तशी जय्यत तयारी करून हा वाढदिवस साजरा केला गेला. पेणमध्ये अंकुर ट्रस्ट आणि महिला अत्याचार विरोधी मंचाने महिलांसाठी पतंगोत्सवाचं आयोजन केलं होतं. यावेळी बच्चे कंपनीनं पतंगासोबत नाच गाण्याचाही आनंद लुटला. तर रॅली काढून दिलेल्या महिला सक्षमीकरणाच्या घोषणाही देण्यात आल्या. राज्याचे दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांनी त्यांची आवडती कॉफी घेण्यासाठी चक्क एका टपरीवर थांबले. नागपूर येथून अमरावती येथे जात असताना हायवेवरील टपरीवर थांबून त्यांनी कॉफीचा आस्वाद घेतला. तर जालन्यात माँसाहेब जिजाऊ जन्मोत्सवाच्या निमित्तानं शहरातून मोटरसायकल रॅली काढण्यात आली आणि या रॅलीत राज्याचे पशुसंवर्धन मंत्री अर्जुन खोतकर यांनी स्वतः बुलेट चालवली. विवेकानंद केंद्र कन्याकुमारी आणि श्री समर्थ मंदिर आयोजित दादर येथील शिवाजी पार्क येथे सूर्यनमस्कार महायज्ञाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी सूर्यनमस्कार घातले. पैसे जर लपवून ठेवायचे असतील तर त्यासाठी केळीचा वापर कसा केला जाऊ शकतो याबाबतचा हा व्हिडिओ. यात केळीच्या सालीआड नोटा लपवल्या गेल्याचं दिसून येत आहे. ठाकरे सिनेमाचा म्युझिक लॉन्च सोहळा पार पडला असून आया रे आया सबका बाप रे हे पहिलं गाणं लॉन्च करण्यात आलं. या सोहळ्याला अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी आणि ठाकरे कुटुंबीय उपस्थित होते. मुंबईतल्या अंधेरीमध्ये वाहतूक कोंडीत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी अडकली. त्यामुळे गाडी तिथे सोडून सोनालीने पुढचा प्रवास मेट्रोने केला. त्याचे फोटो सोनालीने सोशल मीडियावर ट्विट केलेत. बॉलिवूडमध्ये दमदार पदार्पण करणारा अभिनेता ईशान खट्टरला सायकलवर हेडफोन घातलेला हा फोटो शेअर केल्याने त्याला ट्रोल करण्यात आलाय. ईशानने वाहतूक नियमांचा भंग केल्याने चाहते मात्र नाराज झालेत. हितेश देशपांडे आणि शोभिता मांगलिक निर्मित आणि सौरभ सिन्हा दिग्दर्शित सावट चित्रपट मार्चमध्ये प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट योग्य अयोग्याच्या पलीकडील गूढ रहस्यमयी प्रवासाच्या वाटेवर नेणारा चित्रपट आहे.